यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। ऐन दिवाळीत मोहिते पाटील कुटुंबियांनी फोडला बॉम्ब, आता भाजपसोबत। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। राज्याच्या राजकारणात एकेकाळी खूप मोठा दबदबा असलेल्या अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबियांनी आता वेगळाच निर्णय घेतलाय। कधी भाजपपासून दूर तर कधी शरद पवारांच्या जवळ अशा भूमिका घेऊन त्यांनी अनेकांना चक्रावले। शरद पवारांबरोबर फारकत घेऊन अकलूजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली। मध्यंतरी मोहिते पाटील कुटुंब सायलेंट मोडवर होते। त्याचा फायदा घेऊन शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदारकीचे तिकीट देऊन जिल्ह्याचे राजकारण बदलले। अख्खे मोहिते पाटील कुटुंब भाजपचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या पराभवासाठी मैदानात उतरले। मात्र त्यावेळी विद्यमान भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील अलिप्त होते। सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघातून भाजपला लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला। शिवाय करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस हे मोहिते पाटलांचे प्रभाव असणाऱ्या मतदारसंघात देखील शरद पवारांचे उमेदवार निवडून आले। त्यामुळे पराभूत झालेले खासदार रणजित निंबाळकर आणि पराभूत झालेले आमदार राम सातपुते यांनी कितीही आरडाओरडा केला तरी भाजपने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे कोणतीच कारवाई केली नाही। मोहिते पाटलांची ताकद देवेंद्र फडणवीस यांच्या देखील लक्षात आली। आता पुन्हा मोहिते पाटलांनी आपली भूमिका बदलली असून आम्ही खासदारकीच्या वेळेस धैर्यशील मोहिते पाटील होतो, मात्र आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपसोबत म्हणजेच आमदार रणजितदादांबरोबर असणार असल्याचा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटील यांनी जाहीर केला। सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत जयसिंह मोहिते पाटील यांनी ही भूमिका जाहीर केली, हे विशेष। रिझर्व्ह बँकेने सोलापुरातील समर्थ बँकेवर निर्बंध घालून 16 दिवसांचा कालावधी लोटला तरीही कोणतीच रक्कम काढण्यास मंजुरी नाही। 700 कोटींच्या ठेवी असणारे ठेवीधारक तसेच खातेधारक हैराण। सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे म्हणाले, नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रिक बसेस घेण्यासंदर्भात महापालिका एग्रीमेंट करणार। जानेवारी महिन्यापासून पीएम बस योजनेतून मिळणाऱ्या बसेस शहरात धावतील। आज सायंकाळी होणार लक्ष्मीपूजन, त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ काल तसेच आज गर्दीने गजबजली। अतिवृष्टी तसेच महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील झडपी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुमारे 150 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे कामाचे झाले नुकसान। राज्य सरकारने महसूल विभागात कार्यरत असणाऱ्या 47 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारीपदी दिली पदोन्नती। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. दसरा दिवाळीला न्यू कारचा प्लॅन करताय? हो नक्कीच, तर मग सोमानी हुंदाईला अवश्य भेट द्या। दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमानी हुंदाईची कार आपल्या दारी। अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी, ड्युअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी, सर्व सीएनजी कार 0 डाऊन पेमेंटवर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद। पत्ता सोमानी हुंदाई, होटगी रोड, हॉटेल बालाजी सरोवर जवळ, सोलापूर। मोबाईल 9225 179301। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विकासाचा 2047 पर्यंत रोडमॅप करण्यासाठी 2029, 2035 आणि 2047 अशा 3 टप्प्यात ठरवले जाणार उद्दिष्ट। भक्कम आधाराचा दीप शेतकऱ्यांसाठी अशा आशयाच्या राज्य सरकारने जाहिराती करून शेतकऱ्यांना 31,628 कोटी रुपयांची सर्वात मोठी आर्थिक मदत जाहीर केल्याची केली जाहिरात। आता उद्धव ठाकरे म्हणाले, मी पुन्हा येईन आणि नाशिक महापालिकेवर भगवा फडकवीन। लिटल इंडिया परिसरात श्री लक्ष्मीनारायण मंदिरात तब्बल 6 लाख LED दिव्यांनी उजळले लक्ष्मी मंदिर।
सोलापूरच्या जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी वारंवार अधिकाऱ्यांच्या बदल्या. आता डॉक्टर राणी ताटे यांची करण्यात आली नियुक्ती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गोधन दिले जाणार. छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक तसेच इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी संग्रहालय उभारण्यास शासनाने 93 कोटी रुपयांचा आराखडा केला मंजूर. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला पहाट गाडी हा कार्यक्रम. स्थानिक कलावंतांनी रंगवली मैफिल. आमदार बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पात्रोडा येथे केली वादग्रस्त वक्तव्य. म्हणाले, आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स, कमोड, वॉश बेसिन, मिरर, जकोजी फिटिंग्स, एन्क्लोजर, स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. दिवाळीनिमित्त आज आणि उद्या अशा 2 दिवस बँका राहणार बंद. रिझर्व्ह बँकेने सुट्टी रद्द केल्यामुळे गुरुवारी बँका राहणार सुरू. INS विक्रांत ही पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका म्हणजे भारताची कल्पकता, निर्धार आणि जागतिक प्रभावाचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन. INS विक्रांत या युद्धनौकेवर दिवाळी साजरी करताना मोदी यांनी सैनिकांना केले मार्गदर्शन. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि हरहुन्नरी कलाकार अभिनेते असरानी वय 84 यांचं दीर्घ आजाराने निधन. बिहारमध्ये काँग्रेस राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखाली महाआघाडीतील जागावाटप निश्चित झाले. काँग्रेसने 61 जागांवर निवडणूक लढवण्याचे मान्य केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मान्यवरांनी दिवाळीनिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा. दिवाळीनिमित्त खरेदी करत असताना स्वदेशी वस्तूच घ्याव्यात आणि इतरांना देखील यासाठी प्रेरित करावे असा दिला संदेश. Kia, movement that inspires. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे शिवशंभू तीर्थ स्मारकाचे स्वप्न साकार. श्री शिवशंभू तीर्थ स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या 14 फूट उंचीच्या समूहशिल्पाचे अनावरण. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न. मराठा आरक्षण संदर्भातील हैदराबाद गॅझेटचा निर्णय हा मराठवाडा आणि विदर्भ या भागापुरताच मर्यादित असून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं. मुद्रांक शुल्कचे दावे निकाली काढण्यावर भर. 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत विधी सप्ताहाचे आयोजन केल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी दिली. जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय. सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान. नवी मुंबईत आज पहाटे अग्नितांडव. वाशीतील आगीत 6 वर्षांच्या मुलीसह 4 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.